तासनतास जास्त वेळ हेडफोनवर आपण आहात का? आणि हे हेडफोन जे आहेत ना, त्याच्यावर आपण जास्त जर आपण त्याचा वापर जर करत असाल, त्याचा आपल्याला कानांसाठी आणि मेंदूसाठी नक्कीच असा दुष्परिणाम त्यातून आपल्याला होण्याची शक्यता असते. प्रामुख्यानं वारंवार जास्त प्रमाणात हेडफोन जर आपण वापरले तर आपल्याला कानामध्ये ज्या सूक्ष्म पेशी असतात त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होऊन कानाची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते आणि मेंदूवर दुष्परिणाम त्यातून असा होतो की आपल्याला झोपेची तक्रार त्यातून निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः डिस्टर्ब स्लीप असणं किंवा झोप शांत न लागणं त्यातनं एक प्रमुख धोका त्यातून उत्पन्न होऊ शकतो. आणि हे जर आपल्याला सगळं जर टाळायचं असेल किंवा अगोदर आपल्या याचा संपर्क जास्त आलेला असेल तर काय करावं? कर्णपूर्ण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. कानामध्ये सिद्ध केलेले तेल, विशेषतः तिळाचं तेल असेल, कोमट करून कानात जर आपण सोडलं त्यातनं झोप शांत लागते आणि याचा झालेला दुष्परिणाम आपल्या कानावरचा आणि मेंदूवरचा आपण त्यातनं कमी करण्यास आपल्याला मदत होते. त्याच पद्धतीने शिरो अभ्यंग, डोक्याला साधं खोबरेल तेलाचा मसाज रेग्युलर करणं आणि नस्य नाकामध्ये तिळाचं तेल सोडणं किंवा गावरान तूप जरा नाकामध्ये सोडणं, या गोष्टी आपण जर केल्या याचा आपल्याला हेडफोनचा वापरण्यामुळे झालेले दुष्परिणाम आपण त्यातनं कमी करू शकतो आणि आपल्याला झोप देखील त्यातनं शांत लागेल. केसांचं आरोग्य आणि चेहऱ्याचे टवटवी, चेहऱ्याची कांती सगळं त्यातनं आपल्याला नक्कीच वाढीला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. तर हेडफोनचा वापर आपण जरूर करा, तो गरजेपुरता करा, त्याची सवय लागून देऊ नका आणि काम झालं की लगेच बाजूला काढून ठेवा. आणि जे आपलं नॉर्मल जे काही आपण कानाचे जे काही कार्य असतात, ऐकणं वगैरे, संभाषण वगैरे, ह्या गोष्टी आपण नॉर्मल याच्यामध्ये करा. त्याने नक्कीच आपल्याला कानाचं आरोग्य चांगले राहील.